महाराष्ट्रात सप्टेंबर अखेरपर्यंत सरासरीपेक्षा 20% अधिक पाऊस पडला असून अतिवृष्टीने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले तर जीवित वित्तहानी वाढली। रब्बी हंगामातून पुनर्बांधणीची संधी, शेतकऱ्यांसाठी पीक कर्ज, बियाणे व खतांवर सवलत तसेच रोजगार हमीमार्फत मदतीची मागणी करण्यात आली। माळेगाव साखर कारखाना अत्याधुनिक यंत्रसामग्रीने सज्ज झाले तर 15 लाख टन ऊस गळपाचे उद्दिष्ट असून 1 नोव्हेंबर पासून हंगामाला प्रारंभ होणार आहे। जालना बाजारात सीताफळची विक्री 50 रुपये प्रति किलोने होत आहे। सध्या बाजारात सीताफळाची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने भाव घसरले आहेत, त्यामुळे सीताफळाचे दर कमी झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे। मराठा आरक्षणावर शासन निर्णय मंजूर करण्यात आला। अंमलबजावणीत उशीर झाल्याने मनोज जरांगे पाटील यांनी कर्जमाफी नाही तर झेडपी निवडणुका नाहीत असा मराठा आंदोलनाचा इशारा दिलाय। नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीच्या परिणामाने कांद्याची आवक तर दर घटले तर खारीफ फाटा बाजारात उच्चांकी 5555 रुपये तर जिल्ह्यात सरासरी भाव 1500 ते 1700 रुपये प्रति क्विंटल असल्याचे दिसून येते। राज्यातील व्यापार व्यवहार अधिक पारदर्शक करण्यासाठी सरकारने सुरू केली ई-बॉन्ड प्रणाली, तर कागदी स्टॅम्प पेपर ऐवजी डिजिटल बॉन्ड व्यवहार आता जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर ठरणार आहे। केंद्र सरकारने डी-ऑइल्ड राईस ब्रेनवरील निर्यात बंदी हटवली। शेतकऱ्यांना आणि पशुधन उद्योगांना मोठा दिलासा मिळणार आहे। पश्चिम बंगाल सारख्या उत्पादन प्रदेशांमध्ये उद्योगांना लाभ, चाऱ्याच्या किमतीवर मर्यादित परिणाम अंदाज वर्तवण्यात आलाय। सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने निर्माण झालेला पूर हळूहळू नियंत्रणात आल्याने भीमा आणि सीना नद्यांमधील पाणी ओसरू लागले, तरी माथा, उत्तर सोलापूर, मोहोळ व बार्शी तालुक्यातील काही गावांमध्ये पूरस्थिती कायम आहे। स्वच्छता व पुनर्वसन काम सुरू।